राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पाठीमागच्या वेळेस आपण ह्या बैलांचा व्हिडिओ बनवला होता. जे आमचे मित्र आहेत खंडू दुटे, त्यांनी हे बैल विकायची होती. तर मग तो व्हिडिओ बनवला होता. तर आज त्या बैला पाहून, तो व्हिडिओ पाहून बरेच लांबून माणसं आली ती. तर त्या बैलांचा आज व्यवहार होणार आहे. आता तो व्यवहार केवढाच होतोय, कसा होतोय, ह्या व्हिडिओमध्ये आपली सविस्तर पाय भेटणार आहेत. तर समोर पहा, इकडची माणसं आलेत. आता नेमकं कुठून आलेत आपण ते सगळे विचारणार आहेत त्यांनी. आणि तो व्यवहार कसा होणार आहे ना मित्रांनो, ते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपली सविस्तर ऐकायला भेटणार आहे. तर समोर हे बाबा दिसतात. आता ते नेमकं कुठून आले ती काय, तर त्यांनी पण आपण प्रत्यक्ष विचारू घेऊ. हो, राम राम. राम तुम्ही कुठून आलेत? किनवट माहूरगड निघला नांदेड किनवट तालुका नांदेड जिल्हा. हो नांदेड जिल्हा. तर मग हे तुम्हाला बैल म्हणजे कुठं पाय भेटली होती? युट्यूबवर पाहायला भेटले म्हणजे आमच्या चॅनलला पाय भेटली होती. तुमच्या चॅनलला तर तुम्हाला बाबा ते बैल त्या टायमाला व्हिडिओमध्ये आवडले असतील आवडले आम्हाला. आणि मग आज तुम्ही व्यवहार करायला आले ती. हो हो तर चालेल. आता तुम्हाला पटलेच, आता व्यवहाराचा कसा होणार आहे तर ते तुम्ही व्यवहार करू शकतात मार्काशी, नाही का? हो हो म्हणजे भरपूर लांब आहे का? किती किलोमीटर लांब आले तुम्ही? 600 किलोमीटर. 600 किलोमीटर लांब आले ते. तर चला, जर बैल पटली त्यांना तर व्यवहार होईल. आणि बैल तुम्ही आजच घेऊन जाणार का व्यवहार झाला तर? घेऊन जाणार. तर चालेल मित्रांनो, पहा आता व्यवहार केवढाच होतो या बैलांचा. तर बैलांचे मालक आहेत ना, जे आमचे मित्र आहेत खंडू दुटे हे, आणि या बाबांना बैल घ्यायचे आहेत. अजून त्यांच्याबरोबर 2 पाहुणे येते. तर आता त्यांचा ते बैल पाहण्याचा कार्यक्रम होणार आहे. बाबा, आता तुम्हाला जे बैल पाहिजे असतील, आता त्यांच्या काही खाडीखोडे असतील, ते भावरा बिवरा ते काय आम्हाला कळत नाही. आता तुम्ही व्यवहारात अनुभवी येते, आमच्यापेक्षा पण अनुभवी आहेत. तर तुम्ही बैल पाहून घ्या आणि मग नंतर तुमचा व्यवहार काय असेल, आता हे मालक काय किंमत सांगतील त्यानंतर आपली बैठक होईलच, नाही का? तर तुम्ही बैलांची खोडखाड पाहून घ्या, किती जातेत काय कसं तुम्ही पाहून घ्या. आता पाहुणे इथं आले ते. हो तर किती जातेत बैल? 2 दात येते. 2 जातेत का? तर मग तरी पण पाहुणे दात पाहून घ्या. हा बघा ना दात. हां, पहा दात पहा. करणार नाही नाही अजिबात नाही तर अजिबात नाही. बघा आहे ना 2 दात. हा आहे ना. हा हां, आहे. बघा टिकल्या बघा. पाहुणे दात पाहते. टिकल्या बघा. शाहू आहे ना. दुसरे पाळले का? दुसरे पाळले. तर ह्या बैलाचं दात पाहिलं त्यानंतर तर याचं पण दात किती ते पाहतात. 2 दात झालेले आहे. 2 जातात ना. नाही, तसं आम्ही व्हिडिओमध्ये खरं सांगतोय बरं का. आणि येऊन बघितलेलं चांगलं. हा, आणि प्रत्यक्ष पण मग जे तुम्हाला पाहायच लागतात ना प्रत्यक्ष. आम्ही तेवढं दुरून आलो. हो, बरोबर आहे. गाडीला चालते की? हो गाडीला चालते ना. लावून बघायचं का? गाडीला झोपून पहा, व्यवहार होईल काय नंतर. पण मग कोळप्याला चालू आहे. नांगराला चालत नाही हो. नांगराला चालू आहे. पण मग तरी आता पाहुण्याची शंका आहे ना, मग तुम्ही गाडीला झोपून पहा. हा, एक चक्कर मारून पहा इकडं. कसं आहे, आता एवढं लांब आलं ते, नाही का? आता ते बाबा तुम्ही पण शेतकरीच आहेत ना. हो तुमच्याकडे किती एकर शेती आहे? आमच्याकडे 25 एकर. 25 एकर. आणि तुमच्याकडे म्हणजे आता म्हणजे आउटकम काय काय धरतात बैलांसाठी? नांगर नागर कुळवर राहतोय का? कोळवर राहते. हां. खुरपणी दौरा म्हणतो आम्ही. कोळप कधी काळी आमच्याकडे आमच्या भागात वेगळा आवता असेल, तुमच्याकडे वेगळा आवता असू शकतो, नाही का? पाभार विवार तुमच्याकडे तर असेलच ना. पाभार सगळीकडे राहते. तर चला, आता हे बैल गाडीला धरून दाखवायचं काम चालू आहे. आता गाडी म्हणजे बारीक छकडे, पण मग बसा. तर आता प्रथम आता हे गाडीला धरून दाखवले. तर ते गाडीला कसे चालतात, आता मालकांची खात्री आहे, चालत आहेत. आता ते आपल्याला पण माहिती आहे, पण तरी पण लांबून गेले काय आलं ते स्वतःच दापून पाहणार आहेत. जाऊ द्या. ते बा, गाडीला पण बैल व्यवस्थित चालत. अरे बा, तर ही छोटी बैलगाडी, हिला अशा पद्धतीनं बैल चालतात. हो, आवडला का बैल? चालतात ना. एकच नंबर. काही यात काय फॉल्ट नाही. हा, दोन्ही साईड तुम्ही तर पाहिलं ना प्रत्यक्ष. तर चला, ने सोडून द्या, मग आता व्यवहार करू आपण, नाही का? तर चला, पाहुण्यांना पण बैल आवडले पहा. आता बैलगाडीला अशा पद्धतीनं चालतात.
तर मित्रांनो आता भीमा दादा आला इथं. भीमा दादा ह्या बैलांचा यावर होणार बरं का. आपण केवढ्याला मागतात काय नाही नाही यावर नाही झाला. हा पण तिथे काय करले आता ते म्हणतात ते कायला चालतात बैल. हा तर ती गाडी आहे ना बैलगाडी बारीकशी. हा हा तर मग त्या गाडीला पण धरलं ती तिथे पण आवडलं ती. तर यावर तर होणारच आहे म्हणायला. त्याच्यामुळे तुलाही बोललो आता तुलाही अनुभव आहे ना यावरला. तर यावर होणार आहे आता. पण तिने काय केला याला झोप त्याला झोप असं झोपून दाखवलेच आपण तिने सगळे नाही का. हा हा मग तुला रात्री सांगितलं होतं तू आला नाही. अरे लय गरगळ बाय माग ह्या करण त्या करण सकाळची माहित नाही हा बरोबर आहे. एवढा इतर म्हणलो मग चालेल आता आहे ना आपण यावर करायचं जाणार जमल ना. तर बैलांच्या बाबतीत अतिशय अनुभवी आमचे जे मित्र आहेत विलास आडे. पाठीमागच्या वेळेस आपण आपल्या चॅनलवर त्यांचा एक व्हिडिओ बनवले व्यवहाराचा. तो जवळजवळ तो व्हिडिओ आता 6 ते पावणे 6 लाखावर जायले. तर त्यांचं बैल खपलं होतं. विलास तुला कसं काय वाटतं ह्या बैलांचा यावर कसा व्हावा बा. बैलांचा व्यवहार आहे ना हां तरी फोन शेल आला 70च्या आतून व्यवहार व्हायला पाहिजे. 70 अजून. तर मला काय अनुभव नाही. नाही 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 नाही, म्हणजे आता पाहूनच अजून बैल गाडीलाच फिरायला सुटलं नाही का. हा, हा. पण अतिशय अनुभवी माणसं भीमा दादा विलास आडे. नाही त्यानंतर हां हा 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 ती काही करल्या नाही ना हां 65-66 पर्यंत तरी बैल पाहू बरं आता नाही का. नाही. आणि आम्ही 2-3 जण आहे ते आणि बाकीचे तिकडं माणसं आहेत तेव्हा त्यांची पण चर्चा झाली. तर आता यावर कसं होतं ही बैठक आता होणार आहे मित्रांनो. तर थोड्याच वेळात आपली ही बैठक पण पाय भेटणार आहे. तेवढ्याला यावर होणार आहे पाहू आपण. बाबा बैला पटली का तुम्हाला त्या पटले पटले. मग यावरचा काय कसा हो आमचा मुलगा बोलते वाराचा. मालक बोलेल नंतर आम्ही बोलू. तर मग म्हणजे आता ते थेलीबाईला पटल्या ती. मग आता नेमका तुमची काय किंमत काय असं तुम्ही सांगता नाही ना. हां 81,000 सांगतोय. हां मग आता काय तरी पटतील तशा पद्धतीनं मग ते मागतील. आता आपण काहीतरी झुपून बिपून दाखवल्यात ते बरंच लांबून पाहून आलं ती पटली ती. काही गोष्टी आपण केली अजूनही म्हणलं तर कयाला झुपून दाखवू शकते आपल्या. आता काय घरात गोटे हां बरोबर. मारायची बिरायची आपण फुल गॅरंटी दिली त्यांनी. मारलं तरी काय म्हणजे मारती नाहीच बा ते मुळात आपल्या घरात आहे शेवटी. आपल्याकडून गेल्यानंतर काय पुढे सांगू शकत नाही. पण आज बाईला मारती नाही मग ते मागतील बा काय त्यांच्या पद्धतीनं मागायचं आपण सांगता नाही की सांगतो गेली. आता पहिले आपण व्हिडिओ मध्ये दाखवले हो मी माझा. हो तर 81 तर खंडू म्हणतोय बा समजा. हा 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 मग आता शेवटी तो मालक आहे तो काय सांगेल 1 लाख काही सांगेल 2 लाख सांगेल. पण घेणाराच्या मानव ना आता त्यांनी पैसे द्यायचे मग मग तर मग बाबा आता त्यांनी सांगितलं 81,000. तुमचा काय म्हणा यावर तुम्हाला करायची आहे का फोन करणार आहे. मुलगा बोलतोय आमचा. तुम्ही बोलतात का. हा आम्ही बोलतो. 81,000 बोलले ते. हां किती जाती दोघे वर दोन जाती दोन जाती वर आम्ही सांगतो 40,000. तेच काय राग आहे 40-30,000 तिच्यात खोट काय नाही. नाही खोड नाही काय मी काय खोड काहीच नाही दिली. तुम्ही फोन घेतला ना आता. पाहून नाही घेतलं त्यांनी आणि खोड बीड काय नाही दिली. फक्त आहे ना आता लांबून पाहुणे आलेत म्हणजे आपण आहे ना तिने थोडा सोय सांगतो. हा मी काय म्हणतोय 81 जाऊन द्या 75,000 रुपये द्या. आम्हाला गाडी भाडे लागते 15,000 रुपये. नाही आहे ना गाडी भाडं आहे ना. नाही एक सांगाल नाही, तुम्हाला बरोबर. आले नाही, बरोबर. 770 किलोमीटर माहूरगड तालुका किनवट जिल्हा नांदेड गाव घोटी. तिथून येणं जाणं आम्हाला फार लांब पडतं. तरी पण समजा तिथून यायला किती गाडी भाडं लागतो तुम्हाला. 15,000 रुपये डिझेल सोडून गाडी भाड्याने घेतली. 40,000 रुपये मागले. हां 45चे होते. काय म्हणता तुम्ही. असं नाही होणार. येलच तो काय म्हणणार. ऐका तू 45 कोटी त्यांचे 45 कोटी तू 81 कोटी तू एक ठेपा दे बरं नेमका. तुम्ही बोला काय म्हणता. बोल तू बोल. दे 70,000 द्या. बोला बरं पाहुणं तुम्ही. 70 नाही, असं कसं आहे, काही गोष्टी आपण आहे की नाही आता जवळ पाहुणे आलेत ना आपल्या घरी पाहुणे आलेत लांबून आलेत त्याच्यामुळे काही गोष्टी- बोला. पाहुण्याचा आदर करणं आपलं काम नाही, आहे. लांब. यावर होईल आदर नाही होणार. नाही, नाही, ते लांब पण आहे ना. पाहुण्यांचा आदर करणं आपलं काम आहे. एवढं लांबून आलं आपलं चॅनल नाही, पाहून बरोबर. त्यांनी बैला आवडत म्हणूनच ते इथवर आल्या ती. बाबा बरोबर का नाही. हो, बरोबर आता तुम्ही तर आमच्या सगळ्यात वडीलधारी आहेत. आता तुमच्या पुढे तर आम्हाला काही गोष्टी बोलताच येते नाही म्हणायला. पण आता यावर आता बैल कोणाला सांभाळायचं मुलाला सांभाळायचे. त्याच्यामुळे मग तुम्ही फक्त मुलांच्या हाऊस म्हणून इथपर्यंत आले ती. हो, हो, हो. चालेल आता तुमचं काय म्हणणं बोलून घ्या बा तुम्ही.
तुम्ही 70 म्हणायचं. हा 70 म्हणतोय ऐक ऐक असं नाही का सांगू नेमकं ठेपा दे आता नेमकं मग आता किती ठेपा आपण बरं बोला बरं पाहुणं बोला तुम्ही एक शब्द बोला जर तुम्ही व्यवस्थित बोला 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 सांगू व्यवस्थित बोला कुठं जरा आम्ही 55 लास्ट. असं असलं होईल कसं होईल रे? कसं होईल मग? आमचा विचार करा ना तेवढं नाही, नाही, हा लहान नाही, लेकरं बरोबर, जाणार. बरोबर. त्यात 55 मध्ये नाही नाही हा 15 बरोबर टाका. आहे. नाही तुम्ही कितीला बरोबर. जोडी पडायची नाही आमची? बरोबर हा. नाही हा हाय जाणं गाडी येणं. बरोबर आहे, हाय आता सगळं ते बैल आपल्या खात्या गावानीला चालले. नाही हा आपण शेतकरी माणसं नाही हाय ना हाय ना. घरी पाळायला नाही आली. नाही बरोबर तुमच्या बैल आता स्वर्गात गेल्यासारखं त्याला हिरवा चारा 12 महिने चारा. नाही नाही नाही, आमच्या काय काहीच नाही तुमच्याकडे बा गवत नाही. नाही खरं खरं नाही आपल्याकडे खायला काय नाही बा आपण आपल्या काय इकडे चार जून किलो महिना दूध येईपर्यंत देणार. त्याला हिरवा चारा. नाही हा बरोबर आहे त्याला असं तोटा वाळा चारा भेटणार नाही. बोला काय म्हणता मग? नाही फायनल फायनल तोडायला सांगितले 70,000 रुपये पण तुम्ही हा, जरा बरोबर. योग्य बोला ना बरं एक शब्द बोला योग्य त्यांना जरा काय बोला. 70 नाही दिले हा, तुम्हाला थोडा काय योग्य बोला. 55 थोडा 60 ला योग्य बैल नाही म्हणजे तुमच्या सांगण्यावरून लगेच माझ्या लक्षात आलंय तसं काय होणार आहे ते हा. पण मग तुम्ही योग्य बोला लास्ट 60,000 देतो त्याच्यावर होत नाही. नाही ना असं नाही ना होणार. ते 75 ला चालले तुम्ही विचार करा नाही, हा, तसंच ते- आमचं आता भाडं हाय टाकायचं हाय हाय बरोबर आहे. येणं जाणं खर्च काय पाणी नाही थोडा चहा जरा पाणी. घेऊ या ना हे असं लई ना मग आता लई ना फरक होतोय मग आता काय एवढा म्हणजे 60,000 बोला आता तुम्ही काय बोलता? त्या बरोबर आहे तुमचं म्हणणं पण तुमच्या यावर आता यावर यावर याने बोलले तेवढा वेळ होईल का? आमचा विचार करा ना तुम्ही. शेवटी काय होत आहे हा. बसल्यानंतर मालक म्हणतात तेवढा नाही होत 67,000 द्या 67 नाही. तुम्ही विचार करा ना ते आता. तुम्ही पावा नाही नाही, तसं नाही म्हणजे कसं राहत आपला कसं आहे का नाही मी काय आपण कसं सरळ आता लांबून पाहून आले बरं एक काम करा हा. नाही एक काम करा बरोबर. याला ऐका द्यायला. ना आता समजा काय केलं तरी आता आपल्या गावचे माजी सरपंच येते समजा सरपंच साहेब तुम्ही आता बाकी गोष्टींची जबाबदारी ही तुम्हाला घ्यावं लागणार आहे तर तुम्हाला इथं प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून बोललाय आपण समजा तर यावर होईल त्यांचा काय व्हायचा त्या समजा पण मग बाकी जबाबदारी तुम्ही घेणार सगळ्या गोष्टींची काय दोन्ही शेतकरीच आहेत ना नाही, दोन्ही शेतकरी असल्यामुळे मग जबाबदारीचे काय आता बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे का नाही बरोबर आहे. आणि त्यांना काही कमी जास्त समजा शेवटी जे काही माणसं आहेत समजा नेता एखाद्याने गाडी अडवली शेवटी ते त्यांचं कर्तव्य त्यांची ड्युटी राहते ती त्यांना आवडवणे कुठं चालवली तुम्ही काय केली काय त्यांना विचारणं भाग आहे त्यांची पण चुकी नाही ना राहत पण मग आता शेवटी आपल्याला काही गोष्टींची जबाबदारी घ्यावंच लागणार आहे नाही का आता यावर त्यांचा होईल लागणार नाही म्हणा ते बैल नेतील का नाही माहीत नाही आपल्याला पण नेलीच बैला त्यांना बाबा तुमचं काय म्हणणं आहे आम्ही जबाबदारी घेऊ बाकीची गोष्टीची पण यावर ह्या तुम्ही केला पाहिजे फायनल करून टाक हो तुमचं काय म्हणणं किती घे शेवटला आम्ही 60,000 बोलले लास्ट. 60,000 तुम्ही बोला ना काहीतरी शब्द काय टाका ना. आहे तुम्ही ते? 70 धरून बरे कसं होईल सांगा ना तुम्ही. ते पाहुणे एवढे लांब आले ना हा. नांदेडवर हा मामा तुम्ही काहीतरी सांगा ना हे आता काय शहर थोडंफार तरी जवळपास कमी जर जास्त असतं करायला ना, लागेल. काहीतरी यावर करून घ्या सांग बघ तुझं आता मी काय सांगणार आहे? काय सांग. कारण काय होणार आहे माहितीये का बरं इथलं आहे ना तुम्ही ते एक शब्द द्या लास्ट 61,000 रुपये देतो त्याच्यावर 1 रुपया होत नाही. बोला तुम्ही काय सांगू बोला. फायनल हा सांगा. सांगू नाही सांगा फायनल पण सांगा फायनल म्हणजे असा फायनल नाही म्हणजे तसं फायनल म्हणजे कसं आहे ह्या बा आता ते 61 म्हणतात हा. आपण आहे ना 66,000 रुपये शेवट सांगतो तुम्ही शेवट सांगतो 66,000च्या कमी द्यायची नाही आता ते कसं म्हणतात तशा पद्धतीने आपण सांगत होतो 66च्या कमी द्यायची नाही आणि मग आता सगळा तुमच्यावर विश्वास असा कसं काय करायचं आता तिच्या कमी काय आपण द्यायची नाही. बाबा यांची नाही की होर लढण चालले अशा नाही यावर होणार नाही. आता तुम्ही एक शब्द बोला त्याशिवाय यावर काय हा जुळत नाही. रोखोक व्यवहार आहे हा हा 65,000 रुपये करून टाक. बोल मारा थाप आता. आता काय करू नका हे काढा हजार लांबून पैसे काढा पैसे काढा का? पैसे काढा थाप मारा एवढं लांबून आलोच म्हणलो असं नाही राहत 2 रुपये इकडे मी काय म्हणतो 65 मध्ये करायचे का तुम्हाला मारा मारा मी काय म्हणतो आता आहे ना, जोडदार मारा थाप. सगळं आता आम्हाला बघा सगळी तिकडं जण भाडं माणसं लागते काय करणार? खर्चा पाणी येणं जाणं मारा थाप. हिलाच नाही बस त्याला. झालं. हा भाऊ तुम्हाला काय करायला नाही, नाही, तुमच्या नाही, मारा थाप मारा 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 चल घे, घे, लांबून घे. आले, दारात माणसं आले. आम्हाला नाराज करू नका तेवढं हा, लांबून मग एवढं लांबून किती लांबून आले तुम्ही नाव घेसाल आमचं मारा थाप. तर मारा तुम्ही काय हा. करू नका. 65 ला मारले हा? 65 ला थाप मारायचे मारा मारा हा बरं का तुमचं यावर का आता बैलाला तर मग शिंगोट्या कोणा तुम्ही आणलं का पाहुणे आणले ती हा हा पैशासाठी तरी टाकली करू बरं मार ताप चला मार ताप पैसे टाकले मार ताप करायचा डन यावर हा करा पण 65 हा 65 हा झालं ना बाबा बोलले ना बाबा बोलले विषय संपला मारले बर का हा 65
तर चला मित्रांनो, आता ह्या बैलांचा यावर शेवटी 65,000 झालाय. बरं बरं चालेल. तर 65,000ला ह्या बैलांचा यावर झालाय. तर बाबा मला एक सांगा आता, आता ह्या बैलांचा यावर झालाय तुम्हाला समजा, हा या बैलांगा तर 65,000 यावर झालाय. 65,000. तुमचं नाव सांगा. आमचं नाव अशोक हां कोसले, कुसले राहणार घोटी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड, माहूरगड. माहूरगड. तर हे आपण तिघ जण शेतकरी माणसं आहे, घरी पाळायसाठी बैल नाही आली, शेतीसाठी. आणि बैल हा शेतकऱ्याचा मित्र राहतोय. हा. शेवटी तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर भरपूर लांब आले. हा. बाबा तुम्हाला कसं वाटलं या बैलांबद्दल? बैल चांगले वाटले. बैल चांगले वाटले. लांबून आलो ना आम्ही. शेवटी तुमचं वय झालं तर आता शेवटी बैल पाळून आता तुम्ही याच्यापेक्षा मोठाले बैल कधी पाळले असतील ना? पाळे मी माझा तो काय म्हणणार. बाबा या 65,000 यावर झाला हो. बरोबर. हो. तुम्ही किती वर्ष पहिला ठेवणार तुमच्या घरी हे आता? आता आपल्याला जितके दिवस ठेवलं तितके दिवस तर काय म्हणजे शोकाने आता पाळतो म्हातारे होईपर्यंत. मग हा, म्हणजे म्हातारे होईपर्यंत तुम्हाला. म्हातारेपर्यंत आपण पाळू. बरं बरं चालेल. तर मग आता आमच्या गावची काही बरीचशी माणसं येते, तर आता तुम्हाला इथून भरपूर लांब बैल न्यायची ती. हो. तर तुमचं काय म्हणणं आहे का बा एवढं लांब येईपर्यंत तुम्हाला काय अडचण येईल का? हा, येईल ना अडचण. अडचण टोल नाके हाय, पोलीस हाय, ट्रॅफिक हाय, गोरक्षकवाले हाय. तेवढ्या लांब बैल नेणे, कसं काय न्यायले, कुठून न्यायले, आम्हाला काही दाखला चिठ्ठी, नाही तर ग्रामपंचायतकडून काही तुमच्या, नाही तर सरपंचाकडून काही सही शिक्का स्टॅम्प लिहून देऊन पाहिजे आम्हाला. बरं चालेल. तर भरपूर माणसं तिकडं आता आमच्या गावचे जे माजी सरपंच आहेत पंढरीनाथ भवारी, तर पंढरीनाथ आता हे माणसाचं म्हणणं आहे का आम्हाला कुठं अडचण काय, कसं काय, तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टींचा? काय नाही, आपण ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवरती लिहून देऊ ना तसं, कारण दोन्ही शेतकरी आहेत, हो. इकडचे पण आणि तिकडचे पण. आपण लेटर पॅडवरती लिहून देऊ आणि मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर तिथे मेन्शन करू. बरं 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 म्हणजे कुठं प्रवासात अडचण आली कॉल करा तुम्ही. हा हा, चालेल चालेल. तर खंडा आता तुला जर काय अडचण आली तर सगळ्या गोष्टी आपण इथं केल्या जागेवर. आणि कुठे अडचण तरी आपण जाऊ ना, कुठं जिडा तिडली अडचण. आता आपण काही ओरिजिनल शेतकरीच माणूस आहे. हो आपल्याला बरोबर. काय आता ते शेतकरी आहेत, आपण शेतकरी आहे. हा. तिला जिडा अडचण येईल तिडा आपण जाणार, शेवटी आता आपण बैला उपलब्ध आपल्याला कुठून तरी घेण्याचं आहे घेण्याचे आणि पुन्हा घेतल्यानंतर पुन्हा विकण्याचं आहे. विकण्याचे. तर घेणं देणं या शेतकऱ्या चालूच राहत घरी जाईपर्यंत जबाबदारी आपलीच आहे. त्यांच्या घरी पोहोचेपर्यंत तोवर आपली जबाबदारी. एकदा त्यांच्या घरी गेलो काय घ्यावंच लागेल. तर बाबा अशा पद्धतीनं आम्ही सगळ्याच गोष्टींची जबाबदारी घेतली. आम्हाला काही अडचण आल्यास हो. तुम्हाला आम्ही कॉल करू. ओके, तुम्ही ओके, आम्हाला चालेल. मदत करणं तुमचं कर्तव्य आहे. हो चालेल. आणि जर कोणा अडवलीच म्हणलीच बा तुमची, तर तुमची बैल आमची बैल आमच्या दावणीला तुमच्या पैशाला हा, धोका होणार नाही, काही टेन्शन नाही घ्यायचा. हा. आता तुम्ही तर काही व्यापार नाही, शेतकरी माणसं हो, हो, हे तर शेतकरी आपण टाकलंय. तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या बैलांचा 65,000 यावर झालाय. शेतकरी माणसांनी नेलेत, शेवटी एका शेतकऱ्याकडून नेलेत. आणि शेतकरी हा आपला बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे, घेणं देणं ह्या चालूच राहत आहे. असो मित्रांनो, हा एक व्यवहाराचा आपण छोटासा व्हिडिओ बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.